नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 44 तापमान सेल्सिअस वरती गेला असल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो पुन्हा एकदा आता मानवी जनजीवनावरती होताना दिसून येणार आहे। सकाळच्या सत्रात जे रस्ते जे आहेत ते आता सुखसुकाट जे आहे ते पाहायला दिसून येत आहे, तर दुपारच्या सत्रामध्ये रस्ते जे आहेत ते निर्मनुष्य झाल्यासारखी परिस्थिती जी आहे ती नंदुरबार शहरामध्ये उद्भवत असते। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गजबजलेल्या या परिसरामध्ये सकाळपासूनच सुखसुकाट जे आहे ते पाहायला मिळून येत आहे। तापमानापासून अनेक नागरिक जे आहे ते आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा अधिक त्रास होऊ नये याच्यासाठी प्रयत्न जे आहे ते करताना दिसून येत आहे। त्यामुळं कामाशिवाय नागरिक जे आहे ते घराबाहेर पडत नसल्याचं उत्तम उदाहरण जे हे दिसून येत आहे। त्यामुळे येणारे काही दिवस तापमानाची तीव्रता आणखी वाढेल की काय अशी देखील शक्यता देखील वर्तवली जात आहे। तर दुसरीकडे हवामान खात्याकडनं देखील येणारे काही दिवस उष्णतेची लाट जी आहे ती अशीच कायम राहणार असल्याचे देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाची तीव्रता अधिक असल्यामुळं जिल्हा प्रशासनाकडनं खबरदारीच्या उपाययोजना ज्या आहेत ते घेतल्या जात आहेत। त्यामुळं नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, जर अधिक कामं असल्यास तर काळजी घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं देखील आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। एकंदरीतच तापमानाची तीव्रता अधिक असल्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। तर दुसरीकडे नागरिक जे आहे ते स्वतःहूनच घराबाहेर पडत नसल्याची देखील परिस्थिती जी आहे ती समोर येताना दिसून येत आहे। तर तापमानाची तीव्रता अधिक असल्यामुळं बर्फापासून आणि लिंबूपासून तयार होणाऱ्या पदार्थांची देखील मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आणि येणारे काही दिवस आणखी उष्माघाताचे असेच कायम राहतील अशी शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। जितेंद्र बैसरा, टीव्ही9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।